हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू बॅक वैष्णवी स्टाईल स्टुडिओ या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत गोपी बाही कशी शिवायची, कटिंग आणि स्टिचिंग स्टेप बाय स्टेप। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। इथे मी एक पट्टी कापून घेतलेली आहे। त्याची लेंथ आहे 25 इंच आणि उंचीला घेतलेला आहे मी 6 इंच आणि मी इथे साधे स्लीव सुद्धा कटिंग करून घेतलेले आहेत। ही 3 ची बाही आहे। मी उंचीला इथे घेतलेला आहे 4 इंच। नंतर अशा पद्धतीने 5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे। दुसऱ्या साइडने सुद्धा 5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं। तुम्ही तुमच्या स्लीवच्या अकॉर्डिंग इथे मार्किंग करून घ्यायचं आहे। नंतर अस्तरवरती पट्टी ठेवून शिलाई मारायची। जिथे आपण मार्किंग केलेले आहे तिथपर्यंत शिलाई मारून घ्यायची। नंतर मार्किंग पासून प्लिटी पाडून घ्यायच्या। तर इथे आपण मध्य भागाला प्लिटी पाडून घेतलेल्या आहेत। आता इथे प्लिटी आपण व्यवस्थित करून घेऊया। इथे आपण प्लिटी पाडताना स्लीवची डायरेक्शन चेंज करायची आहे। आपण ह्या प्लिटी दुसऱ्या साइडने मोडून घ्यायची। यामुळे इथे फुगा बाही तयार होईल आणि स्लीव फुगलेले दिसतील। प्लिटी पाडून झाल्यानंतर आपण अस्तरला साइडला शिलाई मारायची आहे। शिलाई मारून झाल्यानंतर जेवढा एक्स्ट्रा भाग आहे तो कट करून घ्यायचा। तर इथे मी एक पट्टी कापून घेतलेली आहे। उंचीला ही पट्टी 1.5 इंचाची आहे। बाजूने पट्टी ठेवून अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन पट्टी जोडून घ्यायची। नंतर ती पट्टी आतमध्ये डायरेक्ट फोल्ड करून घ्यायची। या पद्धतीने आपली गोपी बाही तयार झालेली आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। अशाच नवीन व्हिडिओसाठी वैष्णवी स्टाईल स्टुडिओ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा।